श्री गणेशाय नमः। गरुड पारा जवळी नामदेव आला, सन्मुख देखिला पांडुरंग। मेघ श्याम मूर्ती डोळस सावळी, ते ध्यान हृदय कमळी धरून ठेला। धन्य नामदेव भक्त शिरोमणी, ज्याचा चक्रपाणी येळावतू। पूर्वस्थिती सुखाचा झालासे अनुभव, सकळ देह भाव पारुषले। मन पांगुळले स्वरूपी गुंतले, बोलणे खुंटले प्रीती मौन। सबाई अभ्यंतरी स्वरूप कोंदले, द्वैत निरसले दृश्याकारे। निजरूप निर्धारिता नयन श्वज्वळ झाले, रोमांच दाटले खरबरीत। आनंद घन ओळलासे अंबरी, वर्षाव सहस्रधारी होतो तेथे। ते क्षीर सेविता झाले समाधान, चुकले जन्म मरण कल्पकोटी। सहज सुखे निवाला भवदुःख विसरला, विसावा भेटला पांडुरंग। नामा म्हणे दृष्टी लागेल पाझनी, धन्य पुंडलिकाचे नी जोडले सुख। मेघ श्याम मूर्ती डोळस सावळी, ते ध्यान हृदय कमळी धरून ठेला। गरुड पाराजवळ नामदेव आले आणि त्यांनी आपल्या समोर पांडुरंगाला पाहिले। मेघश्याम नयन रम्य डोळस सावळी मूर्ती पाहून ते सुंदर ध्यान हृदयरूपी कमळावर स्थिर केले। खरोखरच नामदेव हा भक्त शिरोमणी असून चक्रपाणी त्याचा ऋणी आहे। पूर्व परिस्थितीच्या सुखाचा अनुभव झाला व सर्व देहभान संपून गेले। मनाची गती थांबली व ते स्वरूपी रमून गेले। शुद्ध प्रेमामुळे बोलणे स्तब्ध झाले। आत बाहेर स्वरूपाचा प्रकाश दाटला व सर्व प्रकारचा भेदभाव नाहीसा झाला। निज रूपाचा अनुभव येऊ लागल्यानंतर नयनातून स्वज्वळ भाव प्रगट होऊ लागला आणि रोमांच शरीरावर दाटले। आकाशामध्ये आनंद घन दाटले आणि त्यांच्या सहस्रधारांनी वर्षाव होऊ लागला। त्या आनंदामृताचे सेवन करताना समाधान लाभले व जन्म मरणाचे चक्र थांबले गेले। या सहज सुखामुळे संसार दुःख संपून गेले। परम विश्रांतीचे स्थान म्हणजे पांडुरंग भेटला। संत नामदेव महाराज म्हणतात, त्वरित दृष्टी लागेल भक्त पुंडलिकामुळे हे अमर सुख प्राप्त झाले। ओ